उरण तालुक्यात एका दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 3 मृतदेह आढळून आल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. 2 पुरुष आणि एका महिलेचा मृतदेह सापडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का याचा तपास आता पोलीस करतायत. पहिली घटना न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नव्यानं उभारण्यात येत असलेल्या JWR कंपनीजवळ घडली. रस्त्यालगतच्या खारफुटीतील झुडपांमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याची ओळख मुरारी कुमार अशी पटली असून तो ऑफकॉन कंपनीमध्ये कार्यरत होता. प्राथमिक माहितीनुसार दारूच्या नशेत तो खाडीत पडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. दुसरी घटना सारडे गावाजवळ उघडकीस आली. प्रमोदिनी पाटील या मनोरुग्ण महिला घरातून लग्नाला जात असल्याचं सांगून बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या. डोंगर परिसरात रानभाज्या गोळा करण्यासाठी गेलेल्या आदिवासी दाम्पत्याला झाडाझुडपांमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. तिसरी घटना उरण रेल्वे स्थानकाजवळ घडली. स्थानकाजवळील खारफुटीच्या झुडपांमध्ये अंदाजे 35 ते 40 वयोगटातील एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्याची ओळख पटवण्याचं काम सुरू असून या प्रकरणाचाही तपास पोलीस करत आहेत. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी उरण येथील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलेत. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान एका दिवसात सलग 3 मृतदेह आढळल्यानं उरणकरांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.